शिक्षकाने जर भावी पिढीला चांगले शिक्षण दिले तर देश चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतो। देशात सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे। एखादा डॉक्टर जर चुकला तर रुग्ण दगावू शकतो। इंजिनियर जर चुकला तर बांधलेला पूल नेस्तनाबूत होऊ शकतो। परंतु जर एक शिक्षक चुकला तर अख्खी पिढी बर्बाद होण्याचा धोका निर्माण होतो। म्हणून शिक्षकांनी सजग राहणे आवश्यक आहे, असे यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी साने गुरुजी विद्यालयाच्या प्रांगणात 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात म्हटले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य रऊफ सर होते। शिक्षक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानित करण्यात आले। संघर्ष माझा न्यूज करिता यावल प्रतिनिधी जीवन चौधरीसह मी सुनील आराक, भुसावळ। सर इकडे समोर सर। त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, NMMS परीक्षा, अनेक कला विस्तार सादर होत। यानंतर हे शिक्षक आहेत सर इकडे समोर। आदरणीय DS पेगडे सर, MSc BEd असं क्वालिफिकेशन आदरणीय भालेराव सरांचा सन्मान अण्णासाहेबांनी करावा। आमचे सहकारी श्री PD भालेराव सर। त्यानंतर आमच्या सहकारी भगिनी सौभाग्यवती DD ठाकरे। त्यानंतर सौ अर्चना वानखेडे मॅडम यांना मी व्यासपीठावर येण्यासाठी विनंती करतो। आदरणीय PS सोनवणे सर। वर्ग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहे, व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहे। एखादा डॉक्टर जर या ठिकाणी चुकला तर या ठिकाणी त्याचा रुग्ण दगावू शकतो। एखादा इंजिनियर जर चुकला त्याने बांधलेला पूल त्या ठिकाणी नेस्तनाबूत होऊ शकतो। परंतु एक शिक्षक जर चुकला अख्खी पिढी बर्बाद होण्याचा धोका या ठिकाणी निर्माण होतो। आणि म्हणून अत्यंत सजग राहणं शिक्षकांना या ठिकाणी क्रम पाडतंय। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना फक्त तुमच्याकडे लोकांची अपेक्षा आहे। पिढी घडवण्याचं काम या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी शिक्षक करतोय। आता हायस्कूल उघडल्या पूर्वीच्या कालखंडामध्ये